केंद्रात सरकार भाजपचं आहे, राज्यात शिंदे साहेब भाजपचं आहे, कर्नाटकात भाजप आहे. काढा 1960 पासून आजपर्यंत केंद्रात कोणाचं? काँग्रेसचं सरकार होतं, महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार होतं, कर्नाटकात काँग्रेसचं सरकार होतं. म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ड. सीमा प्रश्नाच्या संदर्भात मराठी भाषिकांच्या पाठीशी राहण्याच्या संदर्भात या ठिकाणी हे सभागृह गिरीश भाऊ हे सभागृह सातत्यानं या ठिकाणी एकमतानं राहिलेलं आहे. सभा मला संरक्षण द्या. अरे काही वेळ आली दरेकर, बोला तुम्ही, बोला शांत राहा. आणि त्यामुळे या सभागृहामध्ये जेव्हा जेव्हा या ठिकाणी चर्चा झाली त्यावेळेला राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून या ठिकाणी सार्वभौम सभागृह या सीमावासियांच्या बाजूने उभं राहिल्याची अनेक उदाहरणं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. परंतु सभापती महोदय, माझी या चर्चेच्या निमित्तानं सगळ्यांना विनंती आहे, राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी सीमावासियांच्या बाजूने अशा प्रकारचे एक चांगलं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. आता सभापती महोदय, चर्चेला सुरुवात होतानाच चर्चा अल्पकालीन आणली. त्यावेळेला नाथाभाऊ असं म्हणाले की या मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव आणायला पाहिजे होता. दुसऱ्या बाजूला सरकार या ठिकाणी तयारीत आहे, प्रस्ताव ठराव त्या ठिकाणी आणला पाहिजे, तो ठराव आणण्याची सरकारची तयारी आहे. परंतु इथे घाई झालेली आहे, श्रेयवादाची लढाई. आम्ही श्रेय घेणार की तुम्ही श्रेय घेणार? माझे हात जोडून या ठिकाणी विनंती आहे तुमच्याकडून येणार आहे की भारतीय जनता पार्टी असेल, शिंदे साहेब असतील, आम्ही सारे नाथाभाऊ या सीमावासियांच्या त्या ठिकाणी मागे आहोत, हे पुन्हा सांगण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही. सभापती महोदय, या ठिकाणी दिवाकर रावते साहेबांचं सीमा प्रश्नाच्या संदर्भात भाषण माझ्याकडे, बरं त्यांना तो बोलण्याचा अधिकार आहे. त्याने जाऊन लाठ्या खाट्या खाल्ल्यात, आंदोलनं त्या ठिकाणी केलेत आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलंय की गेल्या 2-2.5 वर्षाच्या कालावधीत राज्य सरकारने मनात आणले असते तर काही करता आले असते. हे त्यांच्या सरकारच्या काळामध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना अशा प्रकारचं वक्तव्य या ठिकाणी दिवाकर रावते साहेबांचं आहे. सभापती महोदय, एक गोष्ट खरी आहे की आज त्या ठिकाणी आपल्या सीमा भागातल्या लोकांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार त्या ठिकाणी सुरू आहे आणि तो सुरू असताना केवळ त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षच या ठिकाणी विरोधात आहे. अशा प्रकारचं खोटं चित्र रंगवण्याचा काही लोक राजकीय उद्देशानं प्रयत्न करताना दिसत आहेत. सभापती महोदय, ज्या वेळेला हा अन्याय अत्याचार त्या ठिकाणी झाला त्यावेळेला आपण सगळ्या नेत्यांचे स्टेटमेंट बघा ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्या ठिकाणी शंभूराजे देसाई असतील, यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी सीमा भागातल्या मराठी माणसांच्या मागे आम्ही राजकारणात पलीकडे जाऊन उभं राहू अशा प्रकारची भूमिका सभापती महोदय या ठिकाणी घेतल्याचं बघायला मिळेल. ज्या वेळेला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याची मगरूळची स्टेटमेंट सभापती महोदय आली त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की बोम्मई किंवा तो मुख्यमंत्री काय सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठा नाही. ज्या वेळेला 1 इंच जागा देणार नाही अशा प्रकारचा ठराव येतो त्यावेळेला शंभूराजे देसाईंची मी स्टेटमेंट ऐकली की 1 इंच का अर्धा इंच पण जागा या ठिकाणी आम्ही सोडणार नाही, सगळी जागा घेणार आणि महाराष्ट्रातली जागा घ्यायचा तर विषय सोडा. त्याच्यामुळे ही भूमिका आहे. आमच्या मनामध्ये सुद्धा नसानसामध्ये त्या ठिकाणी सीमावासियांच्या त्या ठिकाणी बाबतीत आमच्या नसानसात प्रेम भरलेलं आहे. ही काय कोणाची मक्तेदिरी नाही, हा कुठल्या पक्षाचा विषय नाही, हा महाराष्ट्राचा विषय, हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय, हा मराठी माणसांचा विषय आणि त्याच्यामुळे सगळ्यांना सहानुभूती आणि प्रेम या मराठी सीमा भागातल्या माणसांसाठी त्या ठिकाणी सभापती महोदय आज सांगतात केंद्रात सरकार भाजपचं आहे, राज्यात शिंदे साहेब भाजपचं आहे, कर्नाटकात भाजप आहे. काढा 1960 पासून आजपर्यंत केंद्रात कोणाचं? काँग्रेसचं सरकार होतं, महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार होतं, कर्नाटकात काँग्रेसचं सरकार होतं. म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ड. त्यावेळेला ते काँग्रेसची सरकार होती सेम तिन्ही ठिकाणी.
त्यावर का नाही भाष्य आपण करत? म्हणजे आपल्या मनामध्ये जर केवळ त्या ठिकाणी राजकारण असेल तर मला वाटतं सभापती महोदय ते योग्य आहे असं मला या ठिकाणी वाटत नाही. आम्ही शांतपणे ऐकलंय, ऐकायची पण तयारी ठेवा जरा. सभापती महोदय आता तर महाराष्ट्रामध्ये अत्यंत पोषक वातावरण आहे. कारण ज्याला दादा ज्यांच्या गुलाबराव ज्यांनी भोगलंय ना तो जास्त संवेदनशीलतेनं बोलू शकतो. छगन भुजबळ साहेबांना अधिकार आहे सीमा प्रश्नावर बोलायचा आणि एकनाथ शिंदे साहेबांना तर आमच्या 100 वेळा अधिकार आहे आणि ते आज या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि त्याच्यामुळे सीमावासियांच्या बाबतीत तीव्रता त्या विषयाची एकनाथ शिंदे साहेबांनी एवढी कोणालाच त्या ठिकाणी माहीत नसेल. आणि मला विश्वास आहे सभापती महोदय निर्णय घेतील आणि चांगलं होईल ते एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांच्याच कालावधीमध्ये त्या ठिकाणी होईल. सभापती महोदय मला वाटतं अशा प्रकारचा जेव्हा ठराव असतो, आपला अल्पकालीन चर्चा आहे, तेव्हा तरी मला वाटतं टोमणे बिमणे न मारलेले बरे. आता सांग मला, मुख्यमंत्री आहेत, अरे मुख्यमंत्र्यांनी लाट्या काट्या खाल्ल्यात ना, ते तिकडे काय असले इकडे आले काय, म्हणजे आपल्याकडे असले की पवित्र, तिकडे गेले की अपवित्र. मला वाटतं हे सभापती महोदय त्या ठिकाणी बरोबर नाहीये. एकनाथ शिंदे साहेब मला वाटतं महिनाभर त्या ठिकाणी जेलमध्ये होते, 40 दिवस होते जेलमध्ये. आणि त्यांना शिकवणार जो माणूस जेलमध्ये गेला, ज्यांनी लाट्या काट्या खाल्ल्या, त्याच्या विश्वासार्हतेच्या बाबतीत प्रश्न निर्माण करणार. आपण कधी गेलो बॉर्डरमध्ये, कधी लाट्या खाट्या खाल्ल्या, कधी जेलमध्ये गेलो? आम्ही कधी जेलमध्ये गेलो नाही, आम्ही कधी केस घेतली नाही, कधी लाट्या खाट्या खाल्ल्या नाही. लाट्या खाट्या खालणार प्रवीण दरेकर, लाट्या खाट्या खालणार गुलाबराव पाटील, लाट्या खाट्या खालणारे आम्ही सगळे. आणि त्याच्यावर केवळ आम्ही भाषण करणार नाही, बोलणार. त्याच्यामुळे सभा, अरे लाट्या खाल्ल्यात, मला बाळासाहेब आले होते बघायला हॉस्पिटलला, लाट्या खाट्या खाल्ल्यात आम्हाला. मी बोललो का भाषण तुमचं चालू असताना? सहन करा ना जरा बोलता, वस्तुस्थिती ऐकायची तर तयारी ठेवा. खरं बोललेलं असं लागतं ना, त्यांचं बोलू नव्हते. त्यामुळे सभापती महोदय या सगळ्या बाबतीत या ठिकाणी भूमिका स्पष्ट झालेली आहे. यापूर्वी कधीही केंद्राच्या गृहमंत्र्यांनी गिरीश भाऊ हस्तक्षेप केला नव्हता, कधीच नाही. पहिल्यांदा असं. ऐका ना जरा, ऐका जरा, ऐका. हे सार्वभौम सभागृह आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला वस्तुस्थिती गेली पाहिजे. लोक त्या ठिकाणी सगळं बघत असतात, खरं प्रेम, पुतना मावशीचं प्रेम सगळं लोकांना कळत असतं. आणि त्याच्यामुळे मला वाटतं सभापती महोदय केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांनी मध्यस्थी केली. बोम्मई जे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत त्यांना त्या ठिकाणी बोलावलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी होती. पहिल्यांदा मध्यस्थी झाली आणि त्यावेळेला जैसे थे परिस्थिती ठेवावी, कुणी त्या ठिकाणी एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले करू नये अशा प्रकारची भूमिका एक गृहमंत्री म्हणून दोन्ही राज्याच्या शांतता सुरक्षेच्या दृष्टीनं त्यांनी घेतली. सभापती महोदय ठीक आहे, आता त्या ठिकाणी त्यांनी भूमिका घेतली. शिंदे साहेब आपण बोलताय ते खरं आहे की बोम्मईने ते ऐकलं नाही आणि त्याचं आम्ही स्वागत करणार नाही. जरी ते आमच्या पक्षाचे असले तरी ते चूक आहे, त्याला पाठीशी आम्ही घालणार नाही. आणि त्याच्यामुळे सभापती महोदय ते झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी सीमा भागावर आपल्या मराठी भाषिकांवर त्या ठिकाणी अत्याचार सुरू आहे. आणि सभापती महोदय त्यानंतर त्यांनी सांगितलं आता महाराष्ट्रातली लोक जायला लागलेत, त्या ठिकाणचे जजचा प्रसंग पुढे आला. त्यानंतर मध्य प्रदेशात जाऊ मागतायत, त्याच्यानंतर गुजरातला जाऊ मागतायत. सभापती महोदय या संदर्भात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की यामध्ये काही शक्ती वातावरण मुद्दाम महाराष्ट्रात खराब करण्याचा प्रयत्न करतात. सभापती महोदय आपण बघा त्याही वेळेला सीमा भागासाठी 10 कोटी त्या ठिकाणी मराठी शाळांसाठी आपण असताना त्या ठिकाणी जाहीर केले होते. सभापती महोदय जतला मला वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना तिकडच्या 40 की 48 गावामध्ये त्या ठिकाणी जतच्या त्या ठिकाणी पाणी आपण पोहोचवण्याचं काम केलं. आणि सभापती महोदय आता साधारणतः 2000 कोटी रुपये आपण जतच्या त्या सीमा भागातल्या गावांच्या म्हैसाळ योजनेसाठी आपण सभापती महोदय त्या ठिकाणी देतोय. आणि सभापती महोदय केवळ जाहीर नाही केलेले,
हे पैसे त्या ठिकाणी 2000 कोटी जाहीर केल्यानंतर प्रशासकीय मान्यता सुद्धा झालेली आहे आणि मला वाटतं जानेवारी टेंडर जानेवारीत त्या ठिकाणी निघणार आहे। या भावना आमच्या आहेत। त्यामुळे सभापती महोदय, या सभागृहातली सगळी लोक सगळे आम्ही त्या ठिकाणी या प्रश्नाच्या बाजूने त्या ठिकाणी निश्चितपणे आहोत। परंतु सभापती महोदय, माझी आपल्या माध्यमातून एकच विनंती आहे की चर्चा मुख्यमंत्र्यांनी ठराव आणायचा, 260 अन्वये त्या ठिकाणी चर्चा आणायची, जे काय करायचं आहे ना ते एकमताने करा, एकमताने करा। आणि आतापर्यंत झालेलं आहे सभापती महोदय। या सभागृहामधल्या आपण सगळ्या चर्चा जर मागच्या काढल्या तर असा एकही कुठल्या पक्षाचा सदस्य नाही, नेता नाही की ज्यांनी या संदर्भामध्ये त्या ठिकाणी विरोधी भूमिका घेतलेली आहे। सभापती महोदय, या ठिकाणी सांगितलं की सीएम ब्र काढायला तयार त्या ठिकाणी आहेत। आता सीएम ब्र काढणार ना, सीएमचा डायरेक्ट ऍक्शन असतो, डायरेक्ट कार्यक्रम करून टाकतात आणि आपल्याला दिसेल त्यांची कार्यपद्धती काय, की ते टोकाची भूमिका या ठिकाणी सत्तेच्या पेक्षा टोकाची भूमिका घेणारा मुख्यमंत्री आहे। आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवा। सीमावादावरच मुख्यमंत्री आणि सीमावादाच्या संदर्भात तुम्ही असे व्यतीत होऊ नका भाऊ, व्यतीत होऊ नका। मुख्यमंत्र्याचं चांगलं बोललं की सण करा जरा, शेवटी ते मुख्यमंत्री आहेत ना आपल्या राज्याचे। आणि त्याच्यामुळे सभापती महोदय, मला वाटतं या ठिकाणी मुख्यमंत्री निश्चितच या सीमा प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी संवेदनशील आहेत, ते भूमिका घेतील अशी आमची अपेक्षा आहे। नव्हे आम्ही सगळे लोक त्यासाठी आग्रही आहोत। सभापती महोदय, या विषयामध्ये थोडं समजून घेण्याची आवश्यकता आहे। आता जर प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये जर असेल तर त्या ठिकाणी चांगले कौन्सिल करणं, त्या ठिकाणची शीघ्रगतीनं निकाल होण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणं, यावर चर्चा करून त्याच्यात लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे। फक्त राजकीय टोलेबाजी, राजकीय एकमेकांवर टीका टिप्पणीपेक्षा मला वाटतं चांगल्या सौहार्दाच्या वातावरणात, चांगल्या वातावरणात मला वाटतं सगळ्यांनी मन मोठं करू, या ठिकाणी एकत्रितपणे या ठिकाणी या सीमा प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी आपण काम केलं पाहिजे। आज त्या ठिकाणी एवढं नक्की आहे, कर्नाटकात आपल्या लोकांना त्रास देतात, आपल्या गाड्या तोडतात, त्या ठिकाणची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो। परंतु या सगळ्यांना माहित नाही की मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, सगळ्या राज्यातनं मुंबईलाच यावं लागतं। त्याच्यामुळे ती वेळ आली तर शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे इथला प्रत्येक माणूस त्या ठिकाणी ठोसा देण्याची क्षमता सुद्धा या छत्रपतींच्या भूमीतला माणसामध्ये त्या ठिकाणी आहे, आमच्या मावळ्यांमध्ये आहे। आणि त्याच्यामुळे सभापती महोदय, मला वाटतं एक चांगली अल्पकालीन चर्चा, खरं म्हणजे ठरावच यायला पाहिजे, ठराव कदाचित शिंदे साहेब येईल, त्यामुळे त्याच्यामध्ये आपण पुन्हा त्या ठिकाणी आणखी तपशीलवार बोलू। परंतु या अल्पकालीन चर्चेच्या माध्यमातून आपल्या सीमा भागातल्या त्या ठिकाणच्या मराठी बांधवांना एक दिलासा, कारण शेवटी सभापती महोदय त्यांना दिलासा देण्याची सुद्धा आवश्यकता आहे। त्यांच्या मागे त्या ठिकाणी महाराष्ट्र अख्खा उभा आहे हे वारंवार त्या ठिकाणी ध्वनित करण्याची, सांगण्याची त्या ठिकाणी आवश्यकता आहे। आणि मला वाटतं सभापती महोदया, या निमित्तानं काही असेल, कोणाच्या मनात काय असेल, राजकारण काही असेल, परंतु हे सार्वभौम सभागृह या ठिकाणी या सीमा भागातल्या मराठी माणसांच्या मागे ठामपणे त्या ठिकाणी उभं आहे, उभं राहील। आणि माझी दादा सरकार म्हणून आपल्याला विनंती आहे की आज जे सीमा भागातली मराठी माणसं आहेत, आपण कधीतरी शाळेला 5 कोटी देतो, कधी 10 कोटी देतो, कधी जाऊन त्यांची आपण एक मिनिट, आपल्याला 11:45 पर्यंत वेळ होता, मी एक 5 मिनिटासाठी वाढवते, आपण भाषण संपल्यावरती पुढचं कामकाज करू। दुःख त्या ठिकाणी सहभागी होण्याचा प्रयत्न करतो। दादा, ते आपण महाराष्ट्रात यायला पाहिजे अशी भावना आहे ना, मग महाराष्ट्राच्या जेवढ्या योजना आहेत, महाराष्ट्र म्हणून जे जे आपण करतो ते आपल्याला त्यांना लागू करता येईल का, अशा दृष्टीनं सुद्धा शासनाने त्या ठिकाणी विचार करण्याची आवश्यकता आहे। आणि मग जर कोल्हापुरातला आमचा सीमेवरचा माणूस महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा शंभूराजे लाभ घेत असेल तर आमच्या पलीकडच्या सीमेच्या पलीकडे असणारा सुद्धा आमचा मराठी माणूस त्या योजनांचा लाभ घेऊ शकला पाहिजे। सर्वोच्च न्यायालयात व्हायचं ते होईल तेव्हा ते काय आपल्या हातात नाही, परंतु सरकार म्हणून जेवढं आपल्या हातामध्ये आहे तेवढं शीघ्रगतीने या सरकारने करावं, अशा प्रकारची माझी या सरकारला त्या ठिकाणी विनंती राहील। आणि सभापती महोदय, आज या ठिकाणी ही अल्पकालीन चर्चा
या ठिकाणी आणून या विषयाला वाचा फोडली, सीमावासियांना त्या ठिकाणी दिलासा देण्याचा प्रयत्न झाला, त्याबद्दल मी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब असतील यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करेन. आणि आणखी ठरावाच्या माध्यमातून या ठिकाणी किंवा या सरकार म्हणून भूमिका जी सरकारने घ्यायला पाहिजे ती सरकारने घ्यावी अशाही प्रकारची आग्रही विनंती या ठिकाणी मी करतो आणि थांबतो. धन्यवाद.